नमस्कार मित्रांनो. बघा, आपण मुरुमाच्या ढिगाऱ्यावर जर एखादी फणसाचं झाड लावलं, तर त्याचे परिणाम काय होतात लक्षात ठेवा. एक, त्याला पाणी योग्य मिळत नाही. दुसरं, झाडाची वाढ होत नाही. आणि तिसरं, योग्य पोषक तत्वे मिळत नाही. कारण मुरुमामध्ये कुठलेही तेवढे पोषक तत्व नसतात. त्यामुळे झाड एक सुकल्यासारखा दिसला दिसला जातो उन्हाळ्यात. त्याची अवस्था बिकट असतो. त्यामुळे जर नियोजन करून तुम्ही झाडं योग्य याच्यावर मातीवर लावा किंवा बांधावर लावा, ज्यामुळे झाडाची वाढ आणि योग्य पोषक तत्व मिळणार. नाहीतर अवस्था बघा ह्या झाडाची. बाकीची जी झाडं आहे ते योग्य नियोजन आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्ही मुरुमाच्या ढिगाऱ्यावर जर कुठलंही झाड लावत असाल, फणसाचं असो का आंब्याचं असेल, तर लवकर वाढणार नाही, लवकर मुळं अंदर जाणार नाही आणि मुरुम काही पाणी पकडून ठेवणार नाही. बरेच प्रॉब्लेम येतात. तर लक्षात ठेवा, कधी लावू नका. लावलं असेल तर खाली जागेत लावा, जिथे तुम्हाला आवश्यकता आहे नियोजन करून तिथं लावा. बघा, यामध्ये फळाची साईज कमी होऊ शकतो. दुसरी गोष्ट, फळं कमी लागू शकतो. आणि तिसरी गोष्ट, खतसुद्धा लागतो. आणि चौथी गोष्ट, यामध्ये पाण्याचं प्रमाणसुद्धा जास्त लागतो. त्यामुळे नियोजन करून झाडं लावा.